नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जळगावमध्ये झालेल्या विचित्र दुर्घटनेत डझनभर रेल्वे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला। एखादी अफवा उडाल्यानंतर थोडे थांबून थोडा विचार करून त्यावर प्रतिक्रिया देण्या इतपत धीर जीवाच्या भीतीने घाबरून गेलेल्या प्रवाशांना दाखवता आला नाही आणि त्यांनी हकनाक आपले जीव गमावले। मुळात पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग वगैरे लागलीच नव्हती। चाकातून उडणाऱ्या ठेणग्या पाहून कोणीतरी आग लागल्याची अफवा पसरवली, त्यामुळे कोणीतरी साखळी ओढून गाडी थांबवली। त्यानंतर गाडीपासून सुरक्षित अंतरावर जाण्यासाठी उतरलेल्या प्रवाशांनी शेजारच्या ट्रॅकवर गर्दी केली। खरे तर रेल्वे ट्रॅक कधीही थांबण्याच्या दृष्टीने सुरक्षित नसतोच, परंतु घाबरलेले लोक काय झाले हे पाहण्यासाठी ट्रॅकवर गोळा झाले आणि तिथेच घात झाला। वळण असल्यामुळे दुरून येणारी गाडी त्यांना दिसलीच नाही। कदाचित त्या गाडीच्या चालकाने हॉर्न देखील वाजवला नसेल, त्यामुळे सुसाट वेगात आलेल्या गाडीने या दुर्दैवी लोकांना ट्रॅकवरून खाली उतरण्याचीही उसंत दिली नाही। अर्थात बरेच जण वेळेतच बाजूला झाल्याने बचावले, अन्यथा मृतांचा आकडा अधिक वाढला असता। रेल्वेच्या अशा अपघातांना टाळण्यासाठी कवच यंत्रणा उभारण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे। हे काम कधी पूर्ण होणार आणि अशी हकनाक प्राणहानी कधी थांबणार हे त्या सरकारलाच माहित, परंतु इथे त्या प्रवाशांचाही दोष आहेच। गाडीला आग लागल्याची भीती वाटणे तसे स्वाभाविक आहे, परंतु हे लोक काही आगीच्या ज्वाळ्यात सापडलेले नव्हते। मुळात तशी आग लागलीच नव्हती। अशा वेळी खरोखरच आग लागली आहे का याची खातरजमा त्यांना करायला हवी होती। शिवाय सुरक्षित अंतर म्हणून त्यांनी निवडलेला रेल्वे ट्रॅक त्यांच्यासाठी अक्षरशः आगीतून निघून फुफाट्यात पडण्यासारखा ठरला। शिवाय हे सगळे लोक गाडी थांबल्यावर उतरल्यानंतर कुठे आग लागल्याचे दिसते का हे त्यांना पाहता आले असते। सर्वात मोठी चूक त्यांनी सुरक्षित अंतर म्हणून ठरलेली जागा हीच ठरली आणि त्या चुकीचेच ते दुर्दैवी बळी ठरले। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।